शक्य शक्य करतील स्वामी हे स्वामींचं जे वाक्य आहे बघा, ते प्रत्येक भक्ताला प्रत्येक संकटातून अडचणीतून बाहेर पडण्यासाठी ताकद देत असते. आपण स्वामींची सेवा करत असतो, स्वामींची पोथी वाचन करतो. आपल्याला जसं शक्य होईल तशी आपण घरामध्ये स्वामींची सेवा करत असतो. आपण वेळात वेळ काढून स्वामींची सेवा करतो बघा. आपल्याला माहिती असतं की आपल्या आयुष्यामध्ये कितीही संकट आले, किती अडचणी आले, तरीसुद्धा स्वामी महाराज आपल्याला त्या संकटातून, त्या अडचणीतून नक्कीच मार्ग दाखवतात. पण काही वेळेला काय होतं की आपल्या आयुष्यामध्ये बघा इतकी संकट येतात, इतकी अडचण येतात, इतके दुःख येतात. एक समस्या संपली की दुसरी समस्या उभी राहिली असते. त्यावेळेला आपल्या मनामध्ये थोडी शंका निर्माण होते की मी एवढी स्वामींची सेवा करत आहे किंवा स्वामींवर माझा एवढा विश्वास आहे, तरीसुद्धा माझ्याच वाटेला एवढी संकटे, अडचणी का? आपल्या आयुष्यात संकटे जेव्हा येतात तेव्हा आपल्याला खूप असं खचून जातो आपण आणि आपल्याला सतत असं वाटतं की माझ्याच आयुष्यात अशी संकटे, अडचणी का आहे? तर स्वामी महाराज आपल्याला सांगत असतात की तुझ्या आयुष्यामध्ये जेवढी पण संकटे आहेत, जेवढे पण अडचणी आहेत, जी पण समस्या आहेत, त्यातून तू बाहेर पडण्यासाठी तुझ्यामध्ये एक अशी शक्ती आहे, ऊर्जा आहे आणि तू वेळीच ती ओळख. आणि ते आपल्याला ताकद देत असतात त्या संकटांशी लढण्यासाठी. आणि वेळ आल्यानंतर ते आपल्याला त्या संकटातून सुद्धा मार्ग दाखवत असतात. तर आजच्या व्हिडिओमार्फत आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत, स्वामी सेवेकरी आहोत बघा. पण काही स्वामी भक्तांकडनं स्वामींची सेवा होत नाही घरामध्ये. त्यांच्या मनामध्ये खूप अशा शंका निर्माण असतात. त्यांच्या मनामध्ये असं त्यांना वाईट वाटत असतं की माझ्याकडनं स्वामींची कोणत्याही प्रकारची सेवा होत नाही, नित्य सेवा होत नाही किंवा पोथी वाचन होत नाही. कारण त्यांना जॉब असतो किंवा घरातली कामं असतात आणि आपल्यावरती कामांची जबाबदारी असल्यामुळं, कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळं आपल्याला बाहेर कामानिमित्त जावं लागतं आणि त्यातूनच आपल्याला स्वामींच्या सेवेसाठी वेळ मिळतो. कमी वेळामध्ये आपण ती सेवा आपल्या घरामध्ये सहज करू शकतो. तर ही सेवा कोणती आहे, ही सेवा आपल्याला कधी करायची आहे, संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयचे चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. हे शक्य करतील स्वामी हे स्वामींचं वाक्य प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये आहे आणि प्रत्येक भक्ताला माहिती आहे की आपल्याला किती जरी संकट आली, किती जरी अडचणी आली, तरी आपले स्वामी महाराज आपल्याला त्या संकटातून बाहेर नक्कीच काढतात. आणि आपला एक स्वामी महाराजांवर अतूट विश्वास असतो, ह्या वाक्यावरती स्वामींचा विश्वास असतो. स्वामींनी प्रत्येक भक्ताला सांगितलेलं आहे बघा, तू तुझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न चांगले कर, तुझं जे काम आहे ते काम तू प्रामाणिकपणे कर. तुझ्या आयुष्यात अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा मी स्वतः तुला मिळवून देईल, पण तू ते करत असताना तू माझं नामस्मरणसुद्धा कर, माझ्या सेवेतसुद्धा राहा. तुला जसा वेळ मिळेल तशी तू माझी सेवा कर, तुझं कर्म चांगलं कर. जेव्हा माणसाचे कर्म चांगले असतात ना, जेव्हा तो गरजू गरीब व्यक्तींना मदत करतो ना, तेव्हा स्वामी महाराजांची त्यानं कमी जरी सेवा केली ना, तरीसुद्धा स्वामी महाराज त्याला अनुभव सेवेचा देतात. त्याच्या आयुष्यामध्ये अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा स्वामी महाराज शक्य करून देतात. आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो तेवढं आपलं कर्मसुद्धा चांगले पाहिजेत बघा. असं नाही की पोथी वाचन केले, ग्रंथपठण केले म्हणून स्वामी महाराज प्रत्येक वेळेला आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढणार का? स्वामी महाराज हे आपले कर्म बघत असतात बघा. आणि ज्या व्यक्तीचे कर्म चांगले असतात ना, त्या व्यक्तीनं कमी सेवा करू दे तरीसुद्धा स्वामी सेवेचा अनुभव त्या व्यक्तीला नक्कीच येतो. तर बघा, आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत, पण काही दादांना किंवा काही महिलांना दररोज पोथी वाचन करणं शक्य होत नाही, नित्य सेवा करणं सुद्धा शक्य होत नाही. खूप प्रयत्न करतात, खूप म्हणजे खूप, तरीसुद्धा त्यांच्याकडनं सेवा होत नाही. त्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत, संकट आहेत आणि त्यामुळं त्यांना सेवा करण्याची इच्छा असूनसुद्धा सेवा करता येत नाही. तर अशा महिलांनी किंवा अशा दादांनी एक अशी सेवा तुम्हाला सांगते बघा, ती सेवा तुम्हाला दररोज न चुकता करायची आहे. तर ह्या सेवेचे नियमसुद्धा काही नाहीत बघा, नियम कोणतेच नाही. त्यासाठी तुम्ही सेवा ही अगदी मनापासून श्रद्धेनं करू शकता. सेवा होणं खूप महत्त्वाचं असतं बघा. तर आता बघा, तुम्हाला एक सांगते की दररोज तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. तुम्ही ज्याप्रमाणे सकाळी लवकर उठता, तुमचं जे काय असेल आवरून तुम्ही कामानिमित्त घरातून बाहेर पडता. तर आता तुम्हाला एक सांगते की सकाळी जर तुम्हाला वेळ असेल, आता सकाळी महिलांना जर सकाळी वेळ असेल तर सकाळी तुम्ही 5 ते 10 मिनटं ही सेवा घरामध्ये करू शकता किंवा सायंकाळच्या वेळेला, तिन्हीसांच्या वेळेला, दिवे लावण्याच्या वेळेला जरी तुम्ही ही सेवा घरामध्ये अगदी 5 ते 10 मिनटं केली तरी चालेल. किंवा जे दादा असतात बघा, ते दादा जॉबवरून घरी आल्यानंतर सायंकाळच्या वेळेला 9, 9:30 वाजता किंवा 8:30 वाजता जरी तुम्ही तुमच्या घरामध्ये 5 ते 10 मिनटं ही सेवा केली ना तरीसुद्धा चालेल. स्वामींना आपल्याकडनं सेवा हव्या असतात म्हटल्यानंतर तुम्ही स्वामींसाठी तुम्ही खूप व्यस्त आहात, जीवनामध्ये खूप व्यस्त आहात, पण मनामध्ये तुमच्या तळमळ आहे की मला स्वामींची सेवा करायची आहे, तर तुम्ही दिवसातले 5 ते 10 मिनटं स्वामींच्या सेवेसाठी नक्कीच द्या. तुम्हाला सांगते की ही जर तुम्ही सेवा जर दररोज कंटिन्यू केली ना, 1 महिन्यात बघा तुम्हाला अनुभव नक्कीच येईल बघा. तुम्हाला एक सांगते की जेव्हा आपण सेवा करत असतो ना, तेव्हा ती सेवा तुम्ही ना किती करता, यापेक्षा ती सेवा तुम्ही किती मनापासून करता ना, ह्याला महत्त्व असतं.
आता काही व्यक्तींचं असं होतं बघा, घरात आता महिलांचं तर खूप महिलांचं असं होतं की नित्यसेवेतले 3 अध्याय दररोज पठण करायचं, 11 माळी जप असतात. तर त्या महिला काय करतात, घरातल्या जबाबदाऱ्या असतात किंवा घरामध्ये काही कामं असतात, ते डोक्यामध्ये त्यांच्या विचारचक्र सुरू असतं आणि इकडे ते पोथी वाचन करत असतात. तर तुम्हाला एक सांगते की तुम्ही जर अशी सेवा केली ना, तर ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचत नाही. भले तुम्हाला 3 अध्ययन नाही पठण करणं शक्य होत, तुम्ही एकच अध्ययन करा. स्वामी चरित्र सारामृताचा दररोज एकच अध्ययन घरामध्ये पठण करा. पण तो मन एकाग्र करूनच करायचा आहे. तुम्ही पूर्वीची जी ऋषीमुनी होते बघा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ते ऋषीमुनी जेव्हा नामस्मरण करायचे किंवा जेव्हा एखाद्या देवताची आराधना करायचे, जेव्हा त्यांचं म्हणजे पूजा वगैरे करायचे किंवा नामस्मरण करायचे अगदी मनापासून, तेव्हा ते डोळे बंद करायचे. त्यांच्या अवतीभोवती कितीही काही झालं तरीसुद्धा त्यांनी त्यांचं नामस्मरणातनं ते बाहेर येत नव्हते. ते कंटिन्यू व्यवस्थित एक मन एकाग्र करून त्या नामस्मरणामध्ये ते पूर्णपणे स्वतःला विसरून देत होते. असं नामस्मरण किंवा अशी जी पूजा असते ना, ती देवापर्यंत लगेच पोचते बघा. त्यासाठी तुम्ही किती सेवा करता ह्यापेक्षा तुम्ही सेवा कशी करता ना, ह्याला खूप महत्त्व आहे. तर तुम्हाला एक सांगते की तुम्हाला जर असं घाई गडबडीत जर तुमच्याकडनं सेवा होत असेल ना, तर अशी सेवेला काहीसुद्धा अर्थ नाही. तर तुम्हाला सांगते, दररोज तुम्हाला कोणती सेवा करायची ह्याविषयी तुम्हाला सांगते. तर दररोज आपल्याला सकाळी जर तुम्हाला वेळ असेल तर सकाळी करा, सकाळी नाही वेळ भेटला तर संध्याकाळी करा मग सांगितल्याप्रमाणे. तर सकाळी लवकर उठायचं, लवकर उठल्यानंतर आपली जी कामं असतील ती सर्व करून घ्यायची, देवपूजा वगैरे सर्व करून घ्यायचं, स्वामींजवळ दिवा धूप आरती लावायचं, स्वामींना मुजरा करायचा आणि श्रद्धेनं हात जोडायचे 5 ते 10 मिनटंच बघा. शक्य होईल तर 10 मिनटं करा, 10 मिनटं डोळे बंद करायचे आणि स्वामींचं नामस्मरण अगदी मनापासून करायचं. डोक्यामध्ये कोणतेही विचार आणायचे नाही किंवा माझ्यासोबत हे झालं किंवा हा विचार डोक्यामध्ये आहे, माझं हे काम होईल का नाही, असं मनामध्ये कोणताही विचार न आणता तुम्ही 5 ते 10 मिनटं मन एकाग्र करा आणि स्वामींचं नामस्मरण करायचं. शेवटी नामातच स्वामी आहेत बघा. तुम्हाला सर्वांना सांगते की जिथं स्वामींचं नामस्मरण मन एकाग्र करून केलं जातं ना, तिथंच स्वामी महाराज अदृश्य स्वरूपात नक्की असतात. त्या घरामध्ये स्वामींचं नामस्मरणाची सेवा होत असते. आपल्याकडनं भले नाही पोथी वाचन होत दररोज आपल्या घरामध्ये, पण नामस्मरण तरी स्वामींचं होतं ना. आणि ज्या घरामध्ये स्वामींचं नामस्मरण होतं त्या घरामधली नकारात्मकता बाहेर जाते, त्या घरामध्ये सुख समृद्धी येते, त्या घरामध्ये एक सकारात्मकता वातावरण निर्माण होते आणि त्या कुटुंबाची प्रगती होत जाते बघा. यासाठी तुम्हाला सांगते की दररोज तुम्ही स्वामींच्या सेवेसाठी 5 ते 10 मिनटं नक्कीच द्या. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, चालता बोलता उठता आपण जे स्वामींचं नामस्मरण करतो ना, ते नामस्मरणसुद्धा श्रेष्ठ नामस्मरणच आहे बघा. स्वामींचं आपण जिथं नामस्मरण करतो तिथंच स्वामी महाराज अदृश्य स्वरूपात असतात. पण जेव्हा मन एकाग्र करून स्वामींच्या जवळ म्हणजे आपल्या देवघराजवळ जेव्हा आपण बसून नामस्मरण करतो ना, ते नामस्मरणाचा अनुभव नक्कीच येतो बघा. यासाठी तुम्हाला सांगते की दररोज तुम्हाला ह्या प्रकारे नामस्मरण घरामध्ये करायचं. नामस्मरण झाल्यानंतर ती जी विभूती असते बघा, त्यात थोडीशी विभूती आपल्या घरामध्ये आपल्याला फुंकायची आहे. थोडीशी विभूती आपल्या कपाळाला सुद्धा लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा स्वामींना मुजरा करायचा आणि घरातून कामानिमित्त बाहेर पडू शकता. अशा पद्धतीने आपल्याला सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेला नामस्मरण करायचं आहे. असं तुम्ही दररोज एकही दिवस स्किप करू नका, दररोज तुम्ही करा. दररोज तुम्ही जेवढं करणार ना तेवढं तुम्हाला जाणवू लागणार बघा की आपल्या आयुष्यामध्ये जे संकट असतात, जे अडचणी असतात, ज्या समस्या असतात, ह्यातून स्वामी आपल्याला मार्ग दाखवत आहेत आणि स्वामींचा एक कृपाशीर्वाद आपल्यासोबत राहतो. स्वामी प्रत्येक संकटात आपल्यासोबत असतात, प्रत्येक संकटातून ते आपल्याला बाहेर काढत असतात. म्हणूनच स्वामींचं बघा एक वाक्यसुद्धा तुम्हाला सांगते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे सुद्धा एक स्वामींचं वाक्य आहे, जे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक संकटातून बाहेर पडण्यासाठी शक्ती आणि ताकद देत असते. तर तुम्हाला व्हिडिओमार्फत एवढंच सांगायचं होतं की ज्यांना नाही सेवा करणं शक्य होत, पण आपण एक स्वामी भक्त आहोत ना, आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो आहे, मूर्ती आहे म्हटल्यानंतर आपल्याकडे एवढी सेवा होणंसुद्धा गरजेचं आहे बघा. यासाठी तुम्हाला मी ह्या सेवा सांगितल्या. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल ना, तर एक छोटंसं लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.